मुळात कसं आहे, तुम्ही कुणाला तरी ज्यांना माहिती आहे ना त्यांना तुमच्या गावाला ते वाईलांड नाही पण त्यांना बी तेवढं चालूच राहतं नाही. माझं. हा. 2-4 वेळेस येऊन गेलो मी. तुमचं नाव काय? हिरालाल पाटील, वनरक्षक हिरालाल पाटील. तुम्ही भेटत दर्शन होत तुमचं एक माणसं दर्शन कोणाला दर्शन प्रत्येक झालं दिवशी तुम्हाला दर्शन द्यायला काही हा? प्रत्येक दिवशी दर्शन तसं द्यायला. नाही, ते त्यांना एरिया मोठा आहे. 93 गावं आहेत आणि जंगल आहे. अरे हो पण व्यवस्थित बोलू शकता मग तेच सांगतोय ना, तुम्ही दर्शन देत तुम्ही नाही. दर्शन माझा माणूस अजून यायचं ना तिकडे दे अजून म्हणे मला काय तिथे मारायला पाठवता का आणि बिबट्या आलेला आहे अमुक आला आळ त्याला म्हटलं बिबट्या मी बघतोय साहेब लोक येत आहेत आणि तुम्ही जर आले नसते ना नाही माझं दुसरं एक म्हणणं आहे. मी काय म्हणतो, जरी बिबट असला ना, ते चिकार आहे त्याचा बंदोबस्त काय करायचा हो सर बिबट जर आला ना, रानडुक्कर तर काय करायचं स्कीम आलेली आहे. हा पण आता त्यात लिमिटेड गाव आहे. हा हा ते जर तुम्ही पाठपुरावर केला तर आपली बोला ना बाकीची गावं मला. पण बनली जाते. ते 15,000 पर्यंत हे येतात सबसिडी. शिवार येथे बिबट असल्याबाबतचा एक दूरध्वनी आम्हाला माननीय सचिन सोमवंशी यांच्या मार्फत आला. त्याची शहानिशा करण्यासाठी मी सर्व आमच्या स्टाफसोबत इथं पाहणी केली असता ह्या ठिकाणी सदर जो फोटो टाकण्यात आला होता तो बिबटचा नसून तो रानमांजरचा असल्याबाबत आम्ही शहानिशा केली. तरी मी आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत बिबट असल्याबाबतच्या शंका कुशंकांना बळी न पडता आपल्या शेतामध्ये येऊन त्यांचे पाणी भरण्याचे वगैरे काम व्यवस्थित करावे. कोणत्याही प्रकारचं बिबट या परिसरामध्ये सद्यस्थितीत तरी आढळून आलेलं नाही. धन्यवाद. ओळख काय सर बिबट्या आणि रानमांजरमध्ये फरक काय असतो? बिबटच्या अंगावर टिपके असतात आणि रानमांजरच्या अंगावर पट्टे असतात किंवा ते पूर्णतः पिवळसर किंवा करड्या रंगाचे असते. आणि बिबटच्या आणि रानमांजरच्या आकारामध्ये बराच फरक आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपलं गल्लत त्याच बाबतीत होते की रानमांजर पाहून आपण ते बिबट समजतो, पण तो बिबट आणि रानमांजर हे दोन वेगळ्या प्रजाती आहेत. सारवा शिवारमध्ये आज बुद्रुकमध्ये माझी शेती बाजूलाच आहे आणि त्या ठिकाणी किरण भदाने जे आहेत शेतकरी त्यांच्याकडे त्यांनी लगेच तात्काळ सांगितलं फोटो काढला की बा बिबट्यासारखा झोपलेला प्राणी दिसतोय मला आणि ते पळत आमच्याकडे आले. तोपर्यंत तो प्राणी तिथून पुढे गेला. त्यामुळे आम्ही लगेच जे वनरक्षक फॉरेस्ट अधिकारी आहेत मुलानी साहेब तर त्यांना आम्ही लगेच तात्काळ मी संपर्क केल्यानंतर ते तातडीने लगेच भडगावला असताना देखील ते पाचोऱ्याला पटकन आले आणि या ठिकाणी त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांमध्ये दहशत तयार झालेली आहे. त्यांनी स्वतः येऊन पाहणी केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की असं का ठिपके आणि जे बिबट्या असतो त्याला ठिपके असतात आणि पट्ट्यावाला जे असते ते रानमांजर वगैरे काही राहू शकतं. काही असलं तर शेतकऱ्यांनी हे वन अधिकाऱ्यांना फोन करा. तात्काळ आपली जे होईल पण आपण आपली शेती जी आहे तो रब्बीचा जो पीक आता तोंडाच्यावर घास आलेला आहे तो जाऊ नका द्या असं त्यांनी आव्हान या ठिकाणी येऊन ते आल्यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी लगेच दिलासाच भेटलेला आहे आणि शेतकरी पुन्हा त्याच्या शेतामध्ये लगेच काम करायला लागले. मी वन अधिकाऱ्यांचे आणि वन जे त्यांच्या पूर्ण संपूर्ण स्टॉपचे मी आभार व्यक्त करतो.